आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ताडतगाव सर्कलमधून गोवर्धन भोरे पाटील हे आपला उमेदवारीचा दावा करतायत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट देखील त्यांच्या व्हायरल झाले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पाटील, मला सांगा, आता आगामी स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे. आपण ताडतगाव सर्कलमधून उत्सुक असल्याचं कळतंय. काय नेमकं आपलं विजन असणार आहे, कसं या सगळीकडे तुम्ही बघता? नमस्कार. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद सर्कल ताडतगाव येथून मी एक इच्छुक उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीकडे मी माझ्या उमेदवारीबाबत मागणी केलेली आहे. आता माझं विजन सांगायचं झालं तर असा विषय आहे की आता जी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे ही फक्त शेतकरी, गोरगरीब लोक आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसोबत घेऊन मी सगळ्या लोकांना कसं त्यांना मदत करता येईल, त्यांना त्यामध्ये पुढील याच्यामध्ये काय काय करता येईल हे माझ्या बाबतीत सगळं विजन मी ठेवलेलं आहे. त्याच्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नवतरुण युवकांचे प्रश्न असतील, त्यांना रोजगार निर्मिती असेल, आणखीन परत महिला वर्ग जे आहेत किंवा बांधकाम कामगार आहेत यांच्या बाबतीत मी बरेचशी प्लॅनिंग केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्वांना मदत करण्यासाठी मी तत्पर आहे. आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आहात. यापूर्वी त्या सर्कलमधून गंगासागर पिंगळे हे सध्या निवडून आलेले बी आहेत. तर कुठंतरी आता ते सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा सुटलेली आहे, ते ओबीसी मध्ये आहेत. तर कदाचित पक्ष त्यांना सर्वसाधारण पुरुषांमध्ये सुद्धा त्यांना तिकीट देऊ शकतं. बरोबर आहे तुमचं, परंतु काय आहे, ताडतगाव सर्कल जे आहे ना, तर हे ओपन सुटलेलं आहे आणि ओपन सुटलेलं असल्यामुळे या सर्कलमध्ये सर्व जनता आणि मतदार बंधूंना एक वाटतं की आता ही जागा सर्वसाधारण सुटलेली असल्यामुळे इथं सर्वसाधारण प्रवर्गामधलाच उमेदवार यावा, जो की नवीन चेहरा असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे, निष्कलंक असला पाहिजे आणि या उमेदवारांनी कुठेतरी एक सामाजिक जाणीव ठेवून यापूर्वी काहीतरी कामकाज चांगल्या पद्धतीनं जनतेसाठी किंवा मतदारासाठी केलेलं असावं असं तरुण वर्गाला वाटतं आणि त्या हिशोबाने माझं कामकाज चालू आहे. आणि पक्ष नेतृत्व आमचे आदरणीय नारायण भाऊ कुचे साहेब आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे निश्चितच मी एक नवीन आणि उमदा चेहरा आहे, जनतेतला चेहरा आहे, सगळ्यांना हवा असा वाटणारा चेहरा आहे. निश्चितच ते मला या बाबतीत आशीर्वाद देऊन मला उमेदवारी देतील ही मला 100% खात्री आहे आणि मी पण त्यांच्या आशीर्वादाने व जनतेच्या सर्व मतदारांच्या आशीर्वादाने 100% मी विजय होईल असं मला वाटतं. आता तुम्ही सांगितलं, मला खात्री आहे त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे बी आता वाढत चाललेला आहे उमेदवारीसाठी. नाही का आपल्यालाच उमेदवारी का देतील, कशामुळे मिळू शकते असं का वाटतं आपल्याला? हे बघा, मी गेल्या 5 वर्षापासून मी अंबड शहरामध्ये व्यापारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कृषी क्षेत्रामध्ये सर्व उल्लेखनीय क्षेत्रामध्ये असो, कृषी क्षेत्रामध्ये असो, उद्योग व्यवसायामध्ये असो, शेतकऱ्यांशी निगडीत माझा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यापर्यंत मी पोहोचलेलो आहे आणि व्यापारी महासंघाच्या माध्यमातून मी अनेक व्यापारी बांधव असतील, तालुक्यातली जनता असेल, यांच्या सेवेसाठी, यांच्या हक्कासाठी मी लढत आलेलो आहे. आतापर्यंत बरेचशा मी सामाजिक संघटना असेल किंवा राजकीय आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम असेल याच्यामध्ये मी भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने निश्चितच मी उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि इथं चेहरा म्हणून एक मला जनतेतून चांगला चेहरा म्हणून मला मागणी आहे, जोर धरत आहे. त्या हिशोबाने माझं कामाचं स्वरूप आणि मी आतापर्यंत जे पदावर मी काम केलेलं आहे त्या पदाचा विचार करून निश्चितच मला पक्ष नेतृत्व निर्णय घेईल. आता मागच्या ह्याच्याच देखील मी तुमचं नाव चर्चेत होतं, त्यावेळेस देखील तुम्हाला डावलण्यात आलं होतं. हो, गेल्या पंचवार्षिकला ज्यावेळेस जिल्हा परिषद इलेक्शन लागलं होतं त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार होतो पारनेर सर्कलमधून. त्यावेळेस सर्वात आघाडीवर माझं नाव होतं. आदरणीय नारायण भाऊ कुचे साहेब, माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब यांनी माझ्या नावाची शिफारस करून मला उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी उद्भवलेला प्रश्न आणि पक्षाने व पक्षाच्या नेतृत्वाने मला आदेश दिला की यावेळेस तुम्हाला थोडं थांबावं लागेल. त्यासाठी मी त्यावेळेस माघार घेतली आणि त्यावेळी आमचे नेतृत्व आदरणीय कुचे साहेब यांनी मला सांगितलं की तुम्ही यावेळेस थांबा. काही शब्द दिला होता का की बाबा दुसऱ्या वेळेस तुमचा विचार केला जाईल असं काही? निश्चित आदरणीय कुचे साहेबांनी मला शब्द दिला होता की गोवर्धन भाऊ तुम्ही यावेळेस थोडं थांबा, निश्चितच पुढच्या वेळेस तुम्हाला मी ताडतगावमधून ओपन सुटल्यानंतर उमेदवारी देईल आणि 100% तुम्ही खात्रीशीरपणे ते काम करा. आणि त्या अनुषंगाने यावेळेस मला वाटते की कुचे साहेब माझा निश्चितच विचार करतील आणि उमेदवारी देतील.
नक्कीच. आता त्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या पंचवार्षिकमध्ये मला थांबवण्यात आलं होतं आणि त्यावेळेस देखील आमदार नारायण कुचे यांनी मला शब्द दिला होता, जेव्हा ताडतगाव सर्कल हे सर्वसाधारण पुरुषांना किंवा महिलांना राखीव झाले त्यानंतर तुम्हाला उमेदवारी देऊ, असा शब्द देखील त्यांनी दिला होता. तर कुठेतरी भारतीय जनता पार्टी आता माझा विचार करेल असं मत गोवर्धन भोरे पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरामन अरविंद सुरगीसह मी मंगेश कारके, न्यूज 24/7 महाराष्ट्र, अंबड.